2024 हे वर्ष नाशिकमधील कांदा उत्पादकांसाठी कांदा घोटाळ्यामुळं, भ्रष्टाचारामुळं चर्चेत आलं होतं. त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या आणि यामध्ये राजकीय परिणामही या सगळ्या गोष्टींमुळे पाहायला मिळाला होता. नाशिक जिल्ह्यातील नाफेडमधील कथित कांदा घोटाळ्याची CBI चौकशीही झाली होती. काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, काहींना निलंबित करण्यात आलं होतं, तर काही कंपन्यांना ब्लॅकलिस्ट देखील करण्यात आलं होतं. आता या सगळ्या प्रकरणाला जवळपास 2 वर्षांचा कालावधी लोटलाय. मात्र नाफेडमधील कांदा खरेदी आणि भ्रष्टाचाराचे आरोप आता परत एकदा चर्चेत आलेत. एकीकडं कांद्याला योग्य भाव मिळत नव्हता म्हणून शेतकरी यापूर्वी संघर्ष करत होते. अजूनही ते यासाठी लढतात. दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि सरकारची धोरणं यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांचा कांदा चाळीत खराब झाल्यानंतर त्याला योग्य दर आला. आंदोलनानंतर काही प्रमाणात चांगला भाव मिळाला. पण आता नाफेडमध्ये परत एकदा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समोर आलाय. पण हा कथित भ्रष्टाचार नेमका काय आहे, का आरोप झालेत, तो कसा उघडकीस आलाय, 2024 समोर आलेलं प्रकरण आणि आत्ताच्या प्रकरणात नेमकं काय घडलं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्लॅकलिस्टमध्ये गेलेल्या या कंपन्यांचं नाव काय आहे आणि त्यांचा उल्लेख आता का केला जातो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना. महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा कांद्यानं काय दिलं म्हणण्यापेक्षा रडवलं आणि डोळ्यात पाणीच दिलं असं म्हणायला हरकत नाही. अवकाळी पाऊस आणि सरकारच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत होता आणि आता नाफेडमध्येही गैरव्यवहार झालाय, भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय. एका वृत्तवाहिनीनं हा कथित गैरव्यवहार समोर आणलाय. चौकशी झाल्यानंतर किंवा प्रश्न विचारल्यानंतर या सगळ्यांना तोंड फुटले. आता नेमकं काय झालंय तर सांगते. या प्रकरणाला विशेष महत्त्व मिळण्याचं कारण काय आहे, तर हे जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते थेट नाफेडच्या संचालकांकडून करण्यात आल्याचं सांगितलं जाते. नाफेडच्या कारभारात जुलै महिन्यात करण्यात आलेल्या कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आलाय आणि याच संदर्भात नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांनी पणन मंत्र्यांना पत्र लिहून जुलै महिन्यात नाफेडच्या गोदामात आढळलेल्या सडलेल्या कांद्याची चौकशी करण्याची मागणी केली. या कथित गैरव्यवहाराचा थेट फटका मात्र शेतकऱ्यांना बसल्याचा दिसतंय. म्हणजे कितीही झालं तरी शेतकरी भरडला जातोय. महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण कांदा उपलब्ध असतानाही परराज्यातून निकृष्ट आणि खराब कांदा खरेदी करण्यात आलाय आणि या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे पूर्वी कांद्याला भाव मिळत नव्हता, म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी आंदोलनं वगैरे झाली आणि त्यानंतर कांदा खरेदीसाठी सुरुवातीला जे काही नियम होते ते नंतर शिथिल करण्यात आले आणि त्यानंतर कांदा खरेदी सुरू ठेवण्यात आली. त्यानंतर झालेल्या खरेदी प्रक्रियेत मात्र शेतकऱ्यांना ऑनलाईन पेमेंट करण्यात आलं होतं की नाही, याबाबत देखील आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्रातून कांदा खरेदी करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं किंवा खरेदी सुरू असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात गोदामात आढळलेला सडलेला कांदा दुसऱ्या राज्यातून खरेदी करण्यात आल्याचा आरोप सध्या सुरू आहे. त्यामुळं हा कांदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून खरेदी का करण्यात आला नव्हता किंवा का आला नाही, तसेच ही जी प्रक्रिया आता खरेदी करण्याची होती ती कशी झाली, या व्यवहारामध्ये कोणाची कशी भूमिका होती, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. NCFने व नाफेडने कांदा खरेदीसाठी राबवलेल्या फेर निविदा प्रक्रियेत देखील गतवर्षी ज्या कंपन्यांनी घोटाळे केले होते त्या फार्मर प्रोड्युसर कंपनींना देखील पुन्हा एकदा काम देण्यात आले, रेड कार्पेट टाकण्यात आले त्यांच्यासाठी. म्हणजे गतवर्षी ज्या कंपन्यांचं काम थांबून त्यांना ब्लॅकलिस्ट केले त्यांनाच आता कागदपत्र दिलेत आणि घोटाळा केलेल्या या फार्मर कंपन्यांना जर आपण काम दिलं तर पारदर्शक पद्धतीने ते होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. खरं तर या कंपनीला मागच्या वेळी काम देण्यात आलं होतं, मात्र याच कंपनीचा सध्या सायकडे आहे ते गोडाऊन देखील मंजूर होतं. यांनी देखील गोडाऊनमध्ये कांदा भरलेला दिसावा म्हणून क्रेट ठेवले होते. तसेच निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी केल्याचं समोर आलं. हे लक्षात आल्यानंतर NCCFने खरेदी थांबवली आणि ब्लॅकलिस्टेडमध्ये या कंपनीला टाकलं. पण आता याच कंपनीला परत एकदा निविदा देण्यात आलेली आहे. मग इथं पारदर्शकता असणार का? लिस्टेड कंपनीला जर तुम्ही काम दिलं तर. मग हे सगळं कशासाठी चाललंय? फक्त स्वतःची जी खिस्से आहेत ती भरण्यासाठी चालले काय? आणि या सगळ्यात भरडलं जातंय कोण? तर तो म्हणजे फक्त आणि फक्त बळीराजा. दुसऱ्या राज्यातून सडलेला कांदा घेतला जातोय, पण महाराष्ट्रातल्या असणाऱ्या शेतकऱ्यांकडून चांगले कांदे का घेतले जात नाही आहेत? महाराष्ट्रात नाफेडकडून
आता तर केंद्रीय स्तरावर ही चौकशी झाली पाहिजे की सडलेला कांदा परराज्यातून घेतला जातोय, मग महाराष्ट्र का नाही? आणि नाफेडच्या संदर्भात थेट संचालकांनी जे आरोप केलेत ते कितपत खरे आहेत हेही समोर आलं पाहिजे. आणि नाफेडवर हे होणारे आरोप काही पहिल्यांदा होत नाहीत. वारंवार असे भ्रष्टाचार जर समोर येत आहेत तर याला पूर्णविराम कधी लागणार? स्वतःचे खिसे भरण्यासाठी सरकार या सगळ्या गोष्टींकडं सरकार किंवा जी काही संचालक मंडळ आहे किंवा सगळे जे लोक यासाठी जबाबदार आहेत त्यांचे डोळे कधी उघडणार आणि नाफेड किंवा कांद्यासाठी योग्य भाव, शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य किंमत कधी मिळणार? हाच प्रश्न आम्हाला या माध्यमातून विचारायचा आहे. या सगळ्या मुद्द्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.